नाही, आता सणाचा सण आहेत आपले, गणेशोत्सव आहे आणि हा JSS रोड जो आहे तो एकच रोड चालू असतो मिरवणुकींसाठी आणि विसर्जनासाठी किंवा आगमनासाठी मूर्त्या जिकडनं येतात जातात। त्यामुळे अशा परिस्थितीत आज ज्या परिस्थितीत हा रस्ता आहे त्या परिस्थितीत मूर्त्यांना आणणं अशक्य आहे। आता आगमन सुरू झालेले आहेत, त्याचप्रमाणे विसर्जनाची पण तयारी करून घ्यायला लागणार आहे आणि म्हणून हा पाहणी दौरा आज आयोजन करून इथे मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहेत, वॉर्डचे आमच्या सी वॉर्डचे अधिकारी आहेत, आमचे DMC आहेत झोनच्या, या सगळ्यांसमवेत आम्ही आज ही पाहणी दौरा घेतलेला आहे आणि जगन्नाथ शंकरशेठ रोड ह्याच्यावरती असणारे जेवढे खड्डे आहेत किंवा जेवढे मूर्त्या नेण्यासाठी अडचण होणार आहे त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आता हे बघा सगळं खड्डे सर मोठे आहेत आणि काही ना एक बस देखील खड्ड्याच्या अंतरावरच खड्ड्यात गेल्याचं पाहायला मिळालं होतं। खड्ड्याच्या कामांसंदर्भातच मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर नाराजी आहे नागरिकांची। नाही, मेट्रोचं काम बरेच वर्ष चालू आहे, म्हणजे 2-3 वर्ष ॲक्टिव्हली चालू आहे आणि ते आता मला वाटतं संपुष्टात येणार आहे, परंतु त्याचा त्रास नागरिकांना अधिक होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या अडीअडचणी दूर करून आमच्या इकडच्या स्थानिक रहिवाशांना आणि नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ। रस्ता मोठा करण्यासाठी काय करताय? रस्ता मोठा करण्यासाठी आपण बघत आहात आता सेटबॅक लाईनवरती ज्या जेवढ्या रिडेव्हलपमेंट होत आहेत त्यांच्या सेटबॅक लाईनच्या पाठी रिडेव्हलपमेंट होत आहेत आणि मला वाटतं काही वर्षात हा जगन्नाथ शंकरशेठ रोड जो आहे त्याचं वाईडनिंगचं पण काम होईल आणि निश्चितपणे इकडच्या रहिवाशांना आणि दक्षिण मुंबईतील रहिवाशांना मोकळा श्वास घ्यायची संधी मिळेल। आज सकाळी दैनिक सामनात एक बातमी सर छापून आली आहे, विधानसभा अध्यक्षांसंदर्भातली बातमी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बदल होऊ शकतो, मुनगंटीवारांना अध्यक्षपद मिळू शकतं, राहुल नार्वेकर मंत्री होऊ शकतात। नाही, मी मीडियाच्या रिपोर्ट्सवरती विश्वास ठेवत नाही, माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो। नेतृत्व दिल्लीत आहे 2 दिवस, उत्तम जागी आहे। वाटतंय तुम्हाला आवडेल मंत्रिपद? नाही, मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन। असं आमच्या ऐकण्यात होतं काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस काही सगळ्या घडामोडी चालू होत्या, राहुल नार्वेकर मंत्रिपदी हवे अशा नागरिकांची इच्छा होती आणि स्वतः त्यांची देखील इच्छा होती असं देखील आमच्या कानावर आलं। माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा। 8 मंत्र्यांना डच्चू मिळेल असं देखील म्हणतात वारंवार। नाही, मला नाही असं काय नाही आहे, सगळे चांगलं काम करत आहेत, परंतु अनेक लोक आहेत ज्यांना कदाचित पक्षाला संधी द्यायची असेल, त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल तो सगळ्यांना स्वीकार असेल। मंत्रिपदाचा उल्लेख झाला की चेहऱ्यावर आनंद दिसतो? नाही नाही, असं काय नाही, अध्यक्ष तर मंत्र्यांपेक्षा वरचं पद आहे, आनंद कसा होईल? जो बदल बोलला जातो तो बदल आवडेल तुम्हाला? नाही, मला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे आणि शेवटी एक लक्षात घ्यायची गरज आहे, विधानसभा अध्यक्ष असेल किंवा मंत्री असेल किंवा आमदार असेल, शेवटी काम मला लोकांसाठी करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे। ज्या भूमिकेत मला काम करता येईल त्या भूमिकेतनं मी काम करेन। अध्यक्ष म्हणून आपण अनेक रेव्होल्युशनरी निर्णय घेतले आहेत, कुठच्या अधिवेशनात 152 लक्षवेधी चर्चेला घेतल्या गेल्या आहेत। ज्या प्रकारे आज विधानभवनाचा असो किंवा नागपूर विधानभवनाचा चेहरामोहरा बदलतो आहे, आमदारांना ज्या प्रकारे अधिक ट्रेनिंग दिलं जातं आहे, एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधानभवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते आहे, ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे? राज्याचं हित आहे, राज्याच्या जनतेचं हित आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे। तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार पाडेल। अध्यक्षपदावर जोर दिसतोय। नाही, मला वाटतं अध्यक्ष म्हणून इफेक्टिव्हली काम करायची संधी आहे आणि त्यामुळे त्यात मी अत्यंत संतुष्ट आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणून चांगलं काम करायला मिळालं, तुम्ही करता आहात, मात्र मंत्रिपदाची माळ एखादी गळ्यात पडली तर? जेव्हा पडेल तेव्हा बघू, आता काय बोलायचं। पण हे माणिकराव खोकाड्यांचं प्रकरण किंवा सातत्यानं सरकार अडचणीत येणं, नितेश राणेंचं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य, त्यामुळे डच्चू मिळण्यासंदर्भात काय वाटतं? नाही, असं डच्चू वगैरे कोणाला दिला जात नाही। शेवटी पक्ष, कुठचाही पक्ष किंवा सरकारमध्ये काम करत असणारे जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे जनतेचं हित कशात आहे हे बघूनच निर्णय घेतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।